येथे मित्रांनो एक मिक्सर दिलेला आहे आणि त्या मिक्सरची मार्क प्राइस दिलेली आहे, म्हणजे लेबल लावलेली, म्हणजे त्याची छापील किंमत दिलेली आहे ते 2300 रुपीज. आणि हे मिक्सर दुकानदाराने कस्टमरला विकलेलं आहे, ते विकलेलं आहे ₹1955 रुपीजला विकलेलं आहे. तर मग कस्टमरला डिस्काउंट किती मिळाला, म्हणजे या प्राईसमधून ही प्राईस मायनस केली आपण, म्हणजे मूळ किंमत ही आहे, एकूण या किमतीला कस्टमरने ते विकत घेतलेलं आहे, म्हणजे किती प्रॉफिट झालं कस्टमरचं आपण ते कॅल्क्युलेट करू. हे जर डिफरन्स घेतला आपण तर तो 345 येतो आहे, म्हणजे 345 रुपीज डिस्काउंट मिळाला कस्टमरला, हा डिस्काउंट मिळाला. तर हा डिस्काउंट झाला. आपल्याला काय करायचं आहे, फाइंड दी पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. पर्सेंटेज काढायचं आपल्याला, नुसता डिस्काउंट नाही काढायचा, आपल्याला पर्सेंटेज काढायचं आहे. पर्सेंटेज म्हणजे काय, आता ही किंमत असताना एकूण हा डिस्काउंट मिळाला तर 100 रुपयामागे, म्हणजे 100 रुपीज मागे किती रुपये कमी होतील ते काढायचं आपल्याला. म्हणजे 2300ला 345, म्हणजे 2300 किंमत असताना 345 रुपये कमी झाले, तर म्हणजे 100 रुपयामागे किती रुपये कमी झाले हे आपल्याला काढायचं आहे, म्हणजे पर्सेंटेज काढायचं आहे. सोडूया. प्रथम येथे आपण काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ. मार्क प्राइस आहे, मार्क्ड प्राइस म्हणजे वस्तूची छापील किंमत. मिक्सरची प्राइस आहे रुपीज. कस्टमर परचेस्ड म्हणजे कस्टमरनं ती विकत घेतलेली आहे या किमतीला, म्हणजे दुकानदाराने ती या किमतीला विकलेली आहे, म्हणजे सेलिंग प्राइस. कस्टमरने विकत घेतलेली प्राइस किंवा दुकानदाराने विकलेली प्राइस म्हणजे सेलिंग प्राइस होईल. ही आहे सेलिंग प्राइस. आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट किती पर्सेंटेज डिस्काउंट मिळाला हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी काय करू आपण, प्रथम डिस्काउंट काढू. आता आपल्याला माहिती आहे डिस्काउंट म्हणजे डिस्काउंट इक्वल टू ही मार्क प्राइस, त्यामधून हे मायनस करू. मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस, म्हणजे मिक्सरची ओरिजिनल प्राइस आहे ही आणि दुकानदाराने या किमतीला विकलेलं आहे, म्हणजे हा डिफरन्स येतो आहे 345, म्हणजे 345 डिस्काउंट मिळतो आहे कस्टमरला, म्हणजे एवढा याचा प्रॉफिट होतो आहे कस्टमरचा. हा झाला डिस्काउंट, तो रुपीजमध्ये येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट म्हणजे हे 345 रुपये कमी झाले कशा, मग एवढ्या किमतीमागे 2300 रुपयाला 345 कमी झाले, तर 100 रुपयाला किती कमी झाले ते आपल्याला काढायचं, म्हणजे पर्सेंटेज काढायचं आहे. दी पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट आपण कसं काढणार, हा डिस्काउंट नंतर ही मार्क प्राइस आणि इंटू 100. डिस्काउंट आलेला आहे 345, टोटल प्राइस आहे आणि इंटू 100. हे सॉल्व करू आपण. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, म्हणजे काय येईल 345 अपॉन 23. आता 345ला आपण 23ने डिवाईड करू. 345ला 23ने आपण डिवाईड करू. येथे राहील 1, येथे 1, हे 5 घेतले, कंप्लीट 5चा भाग जाईल, रिमाइंडर आपली 0 येईल, म्हणजे आन्सर काय येईल 15. याचा आन्सर काय येईल 15, म्हणजे डिस्काउंट किती आला 15%. Therefore the percentage
पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इक्वल टू 15%. म्हणजे 100 रुपयामागे 15 रुपीज कमी होतात. मग 1000 रुपयामागे 150 रुपीज कमी होतील. 2000 मागे अजून 150 कमी होतील, 300. आणि आपली वस्तू 2300 रुपयाची आहे, हे 300 होतात. आणि ह्या 300ला 15 × 3 म्हणजे 45, म्हणजे 345 डिस्काउंट आला होता आपला 345. नेक्स्ट येथे मित्रांनो शॉपकीपर गिव्ज 11% डिस्काउंट. म्हणजे डिस्काउंट किती दिलेला आपल्याला? डिस्काउंट आहे 11%. कशावर? टी व्ही सेटवर. सपोज हा टी व्ही आहे, या टी व्ही सेटवर 11% डिस्काउंट आहे. कॉस्ट प्राईस इज आणि 11% डिस्काउंट दिल्यावर तो टी व्ही कस्टमरला या किमतीला पडतोय. या किमतीला पडतोय म्हणजे काय? या किमतीला दुकानदार टी व्ही विकतोय. म्हणजे ही काय झाली? सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस माहिती आहे आपल्याला, डिस्काउंट माहिती आहे. आपल्याला काय काढायचं आहे? फाइंड दी मार्क प्राईस. म्हणजे याच्यावर छापील किंमत किती आहे टी व्हीवर, मार्क प्राईस किती आहे ती काढायची आपल्याला. मार्क प्राईस याच्यावर लेबल किती रुपयाचं लावलेलं आहे ह्या टी व्हीवर ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला डिस्काउंट दिला आहे 11% आणि ही सेलिंग प्राईस पण दिलेली आहे. सॉल्व करूया. प्रथम काय दिलं आहे ते आपण लिहून घेऊ. आपल्याला सेलिंग प्राईस दिली. सेलिंग प्राईस ती दिलेली आहे 22,250 रुपीज. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट दिलेलं आहे. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट हे दिलेलं आहे 11%. आता आपल्याला मार्क प्राईस काढायची. मार्क प्राईस किती आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. आता यासाठी आपण काय करू? एक्स कन्सिडर करू मार्क प्राईससाठी. सपोज मार्क प्राईस इज एक्स रुपीज. आता डिस्काउंट इक्वल टू मार्क प्राईस. हा फॉर्म्युला आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेला आहे. इंटू पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. मार्क प्राईस आपल्याला फाइंड आउट करायची आहे. एक्स कन्सिडर केलेली आपण. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट दिलेलं आहे आपल्याला 11%. म्हणजे काय होईल? एक्स इंटू 11% म्हणजे 11/100. यालाच आपण असं लिहू शकतो 11x/100. म्हणजे डिस्काउंट किती आलेला आहे आपला? हा डिस्काउंट येईल. म्हणजे कस्टमरला हा डिस्काउंट मिळेल. आता आपल्याला काय करायचं आहे? मार्क प्राईस काढायची आपल्याला. तर आपल्याला सेलिंग प्राईस दिलेली आहे. सेलिंग प्राईस इक्वल टू मार्क प्राईस मायनस डिस्काउंट होईल. डिस्काउंट सेलिंग प्राईस मार्क प्राईस एक्स कन्सिडर केलेली आपण आणि डिस्काउंट आलेला आहे हा आलेला आत्ता, म्हणजे मायनस 11x/100. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला. इक्वल टू येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. म्हणजे काय होतील? 100x होतील. हा क्रॉस मल्टिप्लिकेशन साइन मायनस आणि 11x आणि अपॉन हा मल्टिप्लिकेशन डिनोमिनेटरचा. इथे काहीच नाही म्हणजे 1 डिनोमिनेटर आहे. म्हणजे 100 होतील आणि ही टर्म ॲज इट इज. इक्वल टू काय होईल? 100मधून 11 मायनस झाले
तर 89x अपॉन 100 आणि इक्वल टू देअरफॉर आता आपण काय करू, ही टर्म आधी लिहू आपण, आपल्याला x पाहिजे म्हणून ही टर्म या साईडला घेऊ आणि ही टर्म या साईडला लिहू. आता x पाहिजे आपल्याला, x इक्वल टू फक्त या साईडला x राहू देऊ आणि या साईडला हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 89 आहेत, मग इथे डिव्हिजनमध्ये येतील आणि हे इथे डिव्हिजनमध्ये 100 आहेत, हे इथे मल्टिप्लिकेशनला जातील. बरोबर आहे. हे डिव्हिजन करू आपण 22250 89 ने आपण डिवाइड करू. आता 2 ने डिवाइड करता येईल, 2 ने डिवाइड केलं तर 178 होईल. 2 × 89 म्हणजे 178 होतील. ही सबट्रॅक्शन घेऊ, ही सबट्रॅक्शन येईल 4 हे 5 घेऊ आपण. आता 89ला 5 ने मल्टिप्लाय करू म्हणजे आन्सर येईल आपलं 445. 0 येईल, हा 0 राहतो आहे आपला, 0ला 0च राहील म्हणजे आन्सर काय येईल 250 इक्वल टू याऐवजी 250 आन्सर येईल आणि हे इंटू 100. आता 250 1230 हा मल्टिप्लिकेशन म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल 25,000. हे देअरफॉर मार्क्ड प्राइस ऑफ TV set is rupees 25,000. इथे रुपीज असं लिहू शकतो, रुपीज. नेक्स्ट येथे सपोज मार्क प्राइस 100 रुपीज, वस्तूची छापील किंमत 100 रुपीज आहे. देअरफॉर द कस्टमर दॅट आयटम्स कॉस्ट, मग कस्टमरसाठी त्याची किंमत किती होईल 100 रुपीज, कारण डिस्काउंट 10% आहे म्हणजे 10 रुपीज मायनस होतील म्हणजे 90 रुपीजला कस्टमरला ती वस्तू पडेल. जर 100 रुपीज प्राईस असेल तर कस्टमरला ती वस्तू 90 रुपीजला पडेल कारण डिस्काउंट 10% आहे. हेन्स व्हेन द डिस्काउंट इज 10, डिस्काउंट ज्यावेळेस 10 रुपीज आहे, देन दी सेलिंग प्राईस इज, मग ही काय होईल दुकानदाराची विक्री किंमत होईल 90 रुपीज, ही होईल सेलिंग प्राईस, दुकानदाराची विक्री प्राईस होईल. डिस्काउंट जर एखाद्या कस्टमरला 10 रुपीज मिळत असेल तर ती 100 रुपीजची वस्तू त्याची सेलिंग प्राईस किती होईल 90 रुपीज. सपोज व्हेन दी डिस्काउंट इज 17 रुपीज, द सेलिंग प्राईस इज x रुपीज. आता एका कस्टमरला 17 रुपीज डिस्काउंट मिळालेला आहे, मग त्याची सेलिंग प्राईस किती होईल x रुपीज. तर आता मग तो x कसा आपण कॅल्क्युलेट करणार, x आता 90 रुपीज ज्यावेळेस सेलिंग प्राईस आहे त्यावेळेस कस्टमरला डिस्काउंट मिळतो आहे 10 रुपीज. बरोबर आहे. म्हणजे 90 रुपीज ज्यावेळेस सेलिंग प्राईस आहे त्यावेळेस डिस्काउंट मिळालेला आहे 10 रुपीज. ज्यावेळेस आपण x सेलिंग प्राईस घेतली त्यावेळेस 17 रुपीज आपण डिस्काउंट मिळालेला आहे. ज्यावेळेस सेलिंग प्राईस x रुपीज आहे त्यावेळेस डिस्काउंट किती आहे 17 रुपीज. यावरून x ची व्हॅल्यू काढता येईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 17 × 90 होतील आणि हे 10 डिवाइडमध्ये येतील. आता हा 0 कॅन्सल होईल म्हणजे काय राहील 17 × 9, 17 × 9 आणि हा मल्टिप्लिकेशन येईल 153 रुपीज. नेक्स्ट येथे मित्रांनो शॉपकीपर म्हणजे दुकानदार एक वस्तू एका विशिष्ट किमतीला विकण्याचे डिसाईड ठरवतो आणि विशिष्ट किमतीवर 25% प्राईस इन्क्रीज करतो आणि आता या प्राईसवर 20% डिस्काउंट ठेवून कस्टमरला तो ती वस्तू सेल करतो. तर त्याने डिसाईड केलेली प्राईस
आणि सेलिंग प्राईस यामध्ये किती % डिफरन्स येतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सोडूया. मित्रांनो, शॉपकीपरने प्राईस काय डिसाईड केली हे आपल्याला काही माहिती नाही आहे आणि एक्स जर आपण कन्सिडर केलं तर कॅल्क्युलेशन खूप हार्ड जाईल. त्यासाठी आपण कॅल्क्युलेशनसाठी सोपे जावे यासाठी आपण राऊंड फिगर 100 कन्सिडर करू. सपोज शॉपकीपरने ₹100 सर्टन प्राईस डिसाईड केलेले असं आपण कन्सिडर करू. सपोज दी decided price is ₹100. ₹100 आपण प्राईस कन्सिडर करू. आता या प्राईसवर दुकानदाराने काय केलेलं आहे, 25% इन्क्रीज केली. ही प्राईस 25% इन्क्रीज केलेली आहे. increase on decided price. दुकानदाराने ठरवले ही वस्तू या किमतीला विकायची आहे, त्यावर त्यानं 25% इन्क्रीज केलेले आहे. मग आता त्या वस्तूची छापील किंमत काय होईल, मार्क्ड प्राईस. ही डिसाईड प्राईस आणि प्लस ही इन्क्रीज प्राईस म्हणजे काय होईल, ₹100 आणि प्लस हे 25%. 100चे 25% म्हणजे काय होईल, ₹25च होतील. म्हणजे टोटल काय होईल, हे ₹125 होतील. मार्क्ड प्राईस म्हणजे आता त्या दुकानदाराने त्या वस्तूवर लेबल कितीचं लावलेलं आहे, 125चं लावलेलं आहे. त्याने डिसाईड केलेली प्राईस ही आहे, त्यावर इन्क्रीज केलं आहे त्याने 25%. म्हणजे आता मार्क प्राईस काय झालेली आहे, ₹125. आता यावर पर्सेंटेज त्यानं म्हणजे डिस्काउंट दिलेलं आहे कस्टमरसाठी 20%. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 20%. आता डिस्काउंट, आता यावरून आपण डिस्काउंट काढू. डिस्काउंटसाठी मार्क प्राईस आणि इनटू पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. आता ही मार्क प्राईस ही आलेली आहे 125. यावर डिस्काउंट किती दिलेला आहे, 20%. म्हणजे 20%. 20%ला आपण असं लिहू शकतो 20/100. हे कॅल्क्युलेशन करता येईल. 5 आणि 5ने इथे डिवाईड करू म्हणजे 25 येईल. आन्सर काय येईल, ₹25. डिस्काउंट किती आला, ₹25. तर आता सेलिंग प्राईस इक्वल टू मार्क प्राईस मायनस डिस्काउंट होईल. आता मार्क प्राईस 125 आणि यावर डिस्काउंट निघालेला आपला 25. हे किती येईल, 100. म्हणजे त्यानं डिसाईड केलेली प्राईस किती आहे, ₹100. नंतर सेलिंग प्राईस, नंतर त्यानं डिस्काउंट 20% ठेवलेला आहे. डिसाईड केली प्राईस ₹100. नंतर त्यामध्ये 25% इन्क्रीज केली प्राईस. टोटल प्राईस मग ही झालेली आहे. त्यावर पुन्हा विक्रीसाठी 20% डिस्काउंट ठेवलेला आहे. 20% डिस्काउंट ठेवल्यानंतर मग कस्टमरसाठी डिस्काउंट हा आलेला आहे. तर त्यावरून आपण सेलिंग प्राईस काढली. म्हणजे डिसाईड केलेली प्राईस आणि सेलिंग प्राईस सेम आलेले आहेत. बरोबर आहे. डिसाईड प्राईस 100 आणि सेलिंग प्राईस 100. यावरून
Therefore, the selling price and the decided price, ह्या दोन्ही प्राइस सेम आलेल्या आहे, आर सेम. Therefore, the percentage on decided price is 0 किंवा 0%. कारण 100 मायनस 100 इक्वल टू 0. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.